नगर शहर विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल आज शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता जाहीर झाला असून संग्राम जगताप विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत। संग्राम जगताप यांना 1,17,332 मते मिळाली आहेत। त्या खालोखाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना 77,880 मते मिळाली आहेत। तिसऱ्या क्रमांकावर मनसेचे सचिन डफळ यांना 1100 मते मिळाली असून संग्राम जगताप हे विजयी झाल्यानंतर नगरच्या चौकाचौकात फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली। फटाक्यांची लढ लावून गुलालाची उधळण करून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। संग्राम जगताप यांचा विक्रमी विजय झाला, यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात देखील सर्वांनी जल्लोष केला। यावेळी विजयाचे शिल्पकार देवाभाऊ यांचे फ्लेक्स दाखवत नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, महापौर बाबासाहेब वाकळे, भैया गंदे, दत्ता गाडळकर, सचिन पारकी, गोकुळ काळे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा गीता गिल्डा, कालंदी केसकर, सौ तागडे आदी उपस्थित होते। मिळालेल्या विजयावर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पाहूयात ते काय म्हणाले। महायुतीला जे अभूतपूर्व अशा प्रकारचं जे यश मिळालेलं आहे ते खऱ्या अर्थानं गेल्या 2.5 वर्षापासून जे महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये काम करत होतं, वेगवेगळ्या योजना राबवत होतं, प्रत्येक समाजाच्या घटकाला, मग तो विद्यार्थी असो, युवक असो, विद्यार्थिनी असो, इंडस्ट्रियलिस्ट असो, शेतकरी असो, महिला असो, सर्व वर्गातल्या, दलित असो, शोषित असो, पीडित असो, या सर्वांच्यासाठी योजना या सरकारने आणल्या आणि त्या शेवटपर्यंत त्या समाजाच्या घटकापर्यंत पोहोचवल्या। त्याचा हा विजय आहे। शहराच्या विजयाबद्दल देखील हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे सर्व घटक पक्ष यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सचोटीनं काम केलेलं आहे आणि त्याचा हा विजय आहे। भारतीय जनता पार्टीचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे की आमचा यावर विश्वास होता की आम्ही जे 2.5 वर्षामध्ये महायुतीनं काम केलेलं आहे ते काम आणि हिंदुत्वाचा मुद्दा हा देखील याच्यामध्ये आहे। हिंदुत्व जिंकलेलं आहे हे आपल्याला पुन्हा एकदा अधोरेखित या महाराष्ट्राच्या निकालानं दाखवलेलं आहे। महायुतीनं जे महाविकास आघाडीचा जो सुपडा साफ झालेला आहे त्याला ते स्वतः कारणीभूत आहेत आणि त्यांनी जे महाराष्ट्रामध्ये जे गलिच्छ राजकारण शरद पवार यांनी केलेलं होतं त्याची ही परिणती आहे। समाजात विद्रोह निर्माण करणं, कटुता निर्माण करणं आणि या कायम आदरणीय आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील त्यांना कायम टार्गेट करणं, त्यांच्यावर बोलणं, वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्यावर टीका करणं आणि महायुतीच्या सरकारवर टीका करणं हे समाजाला आवडलेलं नाही। कारण समाजाने जो एक विकासाचं जे एकंदरीत 2.5 वर्षाचं जे सर्व होतं आणि महिला सक्षमीकरणाकडची वाट, शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा, त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांसाठी आणलेली वेगवेगळ्या योजना या खऱ्या अर्थानं समाजामध्ये पर्क्युलेट झाल्या आणि त्याचा परिणाम लाडकी बहीण योजनेनंतर सगळ्या आमच्या लाडक्या बहिणीनं देवाभाऊंवर भरभरून प्रेम केलं। कालपर्यंत संजय राऊत आघाडीचं सरकार आहे, लोकसभेच्या वेळेस त्यांचं तोंड नाही उघडलं या संदर्भामध्ये। आता वेळ गेल्यावर, आता आपण पराभूत झाल्यावर त्यांना दुसरा कुठलाही मुद्दा नसल्या कारणामुळे त्यांनी हे केलेलं आणि संजय राऊतांना हे बरळण्याची सवय। ओके, भारतीय जनता पार्टी महायुतीचा विजय हा 100% फक्त आणि फक्त लाडक्या आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण लाडक्या बहिणींना भारतीय जनता पार्टी महायुतीचा विजय हा फक्त विजय फक्त महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणींचा विजय आहे। त्यांनी हा प्रेम दाखवला, जेवढा आशीर्वाद भारतीय जनता पार्टी महायुतीवर दिलेला आहे, त्यामुळं अहिल्यानगरच्या बी नगरकरांना आणि लाडक्या बहिणींना मी खूप खूप वंदन करतो, अभिनंदन करतो। त्यांचे लोकप्रिय नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने जे जनतेने सरकार निवडून दिलंय त्याच्याबद्दल सर्व जनतेचे आभार। अकेला देवेंद्र क्या कर सकता है तो सबको साथ लेके ये महाराष्ट्र का विकास कर सकता है। भारत माता की जय, वंदे मातरम।
आज अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संग्राम भाई जगताप यांना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्यासाठी मी भारतीय जनता पार्टी महानगरतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व आलेल्या उमेदवारांना मी शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून अहिल्यानगरची काम चांगले व्हावे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. वोटर बाहेर पडला, लाडकी बहीण जागी झाली आणि खरंच परिवर्तन घडून आलं. इथून पुढचं प्रत्येक इलेक्शन हिंदू या विचारावरच होईल याची मला खात्री आहे. बरोबर या महायुतीचा जो विजय झालेला आहे या विजयामध्ये लाडक्या बहिणींचं खूप मोठं योगदान आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिला मोर्चानी महायुतीचं काम हे एक दिलाने केलेलं आहे. प्रत्येक जण प्रत्येक पक्षातले एकमेकींची भेटत होते आणि अशीच चांगल्या पद्धतीने कामं करत होते आणि याच्यासाठी आम्ही आमच्या देवाभाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी महायुतीचा जो विजय झालेला आहे या विजयामध्ये लाडक्या बहिणींचा आणि महिला मोर्चाचा खूप मोठा सहयोग आहे हे मी तुम्हाला सांगते. एकच भाऊ तेरा भाऊ. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.